नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. तसं पाहिलं तर लाडू हे अनेक प्रकारचे केले जातात, पण जर तुम्हाला टेस्टी लाडू खायचे असतील ना, तर गुळ शेंगदाण्याचे ड्रायफ्रूट्स मिक्स लाडू तयार करा. हे चवीला तर उत्तम लागतातच, पण करायलाही अगदी सोपे आहेत. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. त्या अगोदर मराठा दरबार या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका मोठ्या साईजच्या वाटीमध्ये भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत. या शेंगदाण्यांची मी साले काढून घेतली आहे. एक वाटी शेंगदाण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि काही ड्रायफ्रूट्स पण घेतलेत. त्यामध्ये बदाम, पंपकिन सीड्स, किसमिस, पिस्ता, मगजबी आणि वेलची सोलून घेतली आहे. थोडेसे काजू पण घेतलेत. आता आपण जाऊयात गॅसकडे. मी गॅसवर एक छोट्या साईजची लोखंडाची कढई तापत ठेवली आहे. सुरुवातीला यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं. यामध्ये अगोदर बदाम टाकून आपण भाजून घेऊयात. मिनिटभर म्हणजेच हलकासा रंग चेंज होईपर्यंत हे बदाम भाजून घ्यायचे. बदाम तयार झालेत. आता बदाम आपण काढून घेऊयात. परत राहिलेल्या तुपामध्ये काजू टाकून याच पद्धतीने भाजून घ्यायचे. तसं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तसेही वापरू शकता, पण तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याची टेस्ट आणखीन वाढते. यामध्ये पंपकिन सीड आणि मगजबी सोडून मी सर्व ड्रायफ्रूट्स हे भाजून घेतलेत. यामधील ड्रायफ्रूट्सचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूट्स भाजून तयार झालेत. आता मिक्सरचं छोटं एक भांडं घ्यायचं. यामध्ये सोलून घेतलेली वेलची, यामधील पंपकिन सीड्स हे मी अर्धेच टाकून घेणार आहे आणि अर्धे बाजूला ठेवणार आहे. तसंच मगजबीसुद्धा अर्धं टाकलं आहे आणि अर्धं बाजूला काढून ठेवलं आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्सही टाकून घ्यायचे. यानंतर झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घेऊयात. मिक्सरला फिरवल्यानंतर झाकण काढून आपण बघूयात. हे बघा, हे खूप बारीकही नाही करायचं, असं जाडसरच ठेवायचं. नंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ना, त्यातील काही शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडासा गूळ यामध्ये टाकून घ्यायचा. आता हे गूळ शेंगदाण्याचं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा, हे खूप असं बारीकही नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. अशाच प्रकारे राहिलेले सर्व शेंगदाणे आणि गूळ काढून घ्यायचं. गूळ आणि शेंगदाण्याचं मिक्सरमधून तयार झालेलं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते. आता या तयार झालेल्या मिश्रणामध्ये मिक्सरला बारीक करण्या अगोदर जे पंपकिन सीड काढून घेतले होते ना, ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि मगजबीसुद्धा आणि 2 ते 3 पळ्या साजूक तूप टाकून घ्यायचं. साजूक तुपामुळे लाडूला एक छान चकाकी येते आणि लाडू बांधलेही चांगले जातात. नंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता या मिश्रणाचे लाडू पाडून घेऊयात. लाडूची साईज हे आपण आपल्या आवडीने कमी जास्त करू शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त असा लाडू तयार झाला आहे. या लाडवांसाठी मी गूळ हा ऑर्गॅनिकच वापरला आहे. यामधील गुळाचं प्रमाण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता. तसेच यामधील ड्रायफ्रूट्सचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. भरपूर असं कॅल्शियम, आयरन असलेले हे पौष्टिक मिक्स ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी फार अशी मेहनत घ्यावी लागत नाही. हे गूळ शेंगदाण्याचे लाडू झटपट तयार होतातच, पण यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स केल्यामुळे उपवासाला सुद्धा दमदार असे होतात. बऱ्याचदा छोट्या भुकेसाठी, लहान मुलासाठी हे लाडू उत्तम असा पर्याय आहे. मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 18 ते 20 लाडू तयार होतात. हे बघा, तयार झालेले लाडू हे अजिबात भुसभुशीत झाले नाही आणि बनवताना हाताला सुद्धा चिटकले नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा लाडू हे ट्राय करून बघा.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.